आता आपल्याला ह्याच्यात तेल गरम झालं की आम्ही बायका असा हात लावून बघतो तेलासाठी म्हणजे वापरण्यासाठी योग्य झालंय मग तेव्हा ती पावडर टाकायची. कोणती पावडर? फ्राय पावडर म्हणून आहे, निसर्गता मिळालेलं खनिज आहे ते. अच्छा. आणि तेल गरम झालं की टाकायचं आणि नेहमी तळतो तसं तळायचं. झाऱ्याने 1 मिनिट ह्या हलवायचं. पावडरचा शोध तुम्ही लावलात? नाही, हे अमेरिकेतल्या एका बर्नार्ड नावाच्या माणसाने लावलाय बर. 72 मध्ये. पण हे भारतामध्ये तुम्ही आणलं? आम्ही आणलं. आता हे फ्राय पावडर आपण या तापलेल्या तेलामध्ये घालायचं. याच्याने नेमकं काय होतं? हा 1 लिटरला 2 ग्राम असा तेलाचा हिशोब आहे. याने तेल जळत नाही. बरं. पदार्थ लवकर शिजतो म्हणजे तळला जातो. बरं. त्याच्यामुळे तेल कमी पितं. अच्छा. लवकर शिजतं म्हणून हेल्थ, टेस्ट आणि इकॉनॉमी तिन्ही गोष्ट साध्य होतात. हेल्थ, टेस्ट आणि इकॉनॉमी तिन्ही गोष्ट. कारण तेल कमी पितं म्हणून इकॉनॉमी झाली. बरोबर. टेस्ट वाढते कारण तेलाचा तवंग तोंडात येत नाही म्हणून ते झालं. बरोबर. आणि दोन्ही झाल्यामुळे हेल्दी होतं. हेल्दी होत. तेल जळत नाही. तेल जळत नाही म्हणून धूर कमी होतं. अच्छा. त्याचा फायदाही होतो तब्येतीला नाही का? कारण त्या धुराचा त्रासही होतो. कमर्शियल लोकांना जास्त होतो. बरोबर. जे मोठ्या प्रमाणावर करतात त्यांना. बरं. आता मग हे तेल तापलेलं हे कधी घालायचं? आता आपण हे घालू शकतो. पण हे अर्थात एक बेसिक प्रश्न, हे इडेबल असतं म्हणजे हे 100% एडिबल आहे. हे प्रूव्हन आहे. हे जेव्हा येतं तेव्हा इथे ठाण्यामध्ये आणि बंगलोरला लॅब टेस्टिंग करून घेतलेलं आहे. हे खाण्यासाठी 100% तावून सुलाखून हे फ्राय पावडर भारतामध्ये पहिल्यांदा आणलेलं आहे, जे तेलाचा धूर कमी करतं, पदार्थांना तेल जास्त पिऊ देत नाही, त्याच्यामुळे तुमची तब्येतही चांगली राहते आणि पदार्थही पौष्टिक होतात आणि चविष्ट लागतो. चविष्ट आणि तेल खराबही होत नाही. आता हे तेल तापल्यावर कधी घालायचं? आता घालायचं. किती? 1 चमचा एवढा घाला. असा आवाज येणार धारा. अरे बापरे, चरचरतंय की छान. तुम्हाला याची माहिती कशी मिळाली? त्याचं काय झालंय की मिस्टर करकरे एका कंपनीमध्ये डायरेक्टर होते. तर तिकडे समहाऊ काहीतरी प्रॉब्लेम झाला केमिकलचा आणि ती फॅक्टरी बंद करावी लागली. डिपेंडंट एम्प्लॉईज होते, त्यांना काय करायचं म्हणून मी त्यावेळेस इंटरनेट नवीनच आलं होतं. मी यांनी शोधलं तर त्यांच्या लक्षात आलं की ही फ्राय पावडर तिकडे खूप चालते पण ती कमर्शियल चालते, तिथे घरोघरी चालत नाही अमेरिकेत. पण आपल्याकडे तळण घरोघरी आणि खूपच होतं, रोजच होतं. साधारण मुलं असलेल्या घरात तर बहुतेक रोज असतं. तर त्याच्यामुळे मग यांनी विचार केला की आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून बघूया. मिळालं तर उत्तम आहे, भारताचं भवितव्य वाढेल. किती छान. म्हणून मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी लागली स्मेलनी सांगितलं की इफ यू इंटरेस्टेड कम अँड सी अस. हे लोक 8व्या दिवशी, हे आणि त्यांच्या कंपनीचे ओनर 8व्या दिवशी अमेरिकेला पोहोचले. त्यांच्याकडे काही नाही, एकदम स्मूथली, काही अटीबिटी न ठेवता त्यांनी एजन्सी आम्हाला देऊन दिली. किती छान. तुमचा व्यवसाय फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात थोडं पाणी लागेल बघा. फ्राय पावडरचा वापर मी आज पहिल्यांदा होताना पाहणार आहे आणि पहिल्यांदा फ्राय पावडर मध्ये तळलेला पदार्थ मी खाणार आहे. इंटरेस्टिंग. करकरे मॅडम बिंदास खा, सेफ आहे एकदम. अरे काय, आणि सगळ्यांनी घरोघरी खायला हरकत नाहीये. म्हणजे आमचं तर स्वप्न आहे की जसं मीठ घरोघरी जरुरी आहे तसं फ्राय पावडर सुद्धा घरोघरी जरुरी आहे. फ्राय पावडरच्या व्यवसायात येऊन तुम्हाला किती वर्ष झाली? 15. आणि 15 तसं इंडियात येऊन 20 वर्ष झाले, पण आमच्याकडे वैयक्तिक येऊन 15 वर्ष झाली. तुमच्या शुभेच्छा द्या, तथास्तु म्हणूया. माझ्या शुभेच्छा काकू. तुमच्या व्यवसायाच्या पाठीशी कायम आहेत. तुम्हाला एक चांगला ब्रँड अँबॅसेडरही मिळू द्या फ्राय पावडरसाठी. तसे विष्णू मनोहर आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. अरे हो का? बरोबर. पण आमचे आहे, पण तुमच्याशी आता बघूया कसं काय जमतंय ते. वा. उपवासाचे के वडे फार अप्रतिम पदार्थ आहे. कच्च्या केळीचे करकरे काकूंनी केलेले वडे खाणारे कराडे सगळे केच आहेत आज. त्याच्यामुळे तुम्ही पण या पदार्थाचं नाव के वडे असंच ठेवा. चला, के वडे तर आपले तयार झालेले आहेत. आता वड्यांबरोबर चटणी तर पाहिजे. आता आपण चटणीची तयारी करूया. हे ओलं खोबरं, मिरची, जिरं, मीठ, कोथिंबीर, लिंबू. चटणीला लिंबू पाहिजेच. आता काय? याला हे वाटून घ्यायचं आपल्याला. मिक्सर मधनं घ्यायचं. ठीक आहे. तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला कशी मदतीला माणसं असतात तसं आम्ही सारे खवय्ये कंपनीमध्ये मलाही मदतीला माणसं आहेत. त्याला तुम्हाला बोलवायला लागेल इकडे म्हणून. असा हात करा. या.
असं करा जरा, या या हे त्यांना द्या, वाटून आणायला. हे वाटून आणायला. बघा, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. चला तोपर्यंत गप्पा मारूया. आता मला सांगा, व्यवसाय आणणं, तो उभा करणं, तो पोचवणं, त्यात फायदा होणं आणि आपला उद्देश सफल होणं ही फार लॉंग टर्म प्रोसेस आहे. हो, त्यात खाण्याशी निगडीत असेल तर तो अवेअरनेस सुद्धा पोचला पाहिजे. हो. हे भयंकर अवघड काम आहे. मग अशामध्ये तुमच्या व्यवसायात येणारे चॅलेंजेस काय आहेत? पहिला तर त्या लोकांना पटवणं, करेक्ट, याचं महत्व पटवून देणं, हे बरोबर, एक मोठं चॅलेंज आहे बरोबर, आजही. हम्म, 15 वर्ष झाले तरी सुद्धा आजही. बरोबर, आणि दुसरं म्हणजे सेल वाढत नाहीये तेवढा पाहिजे तेवढा. हा, म्हणजे आता 15 वर्षात साधारण 40-50% आहे. 100च्या Grow करायला पाहिजे. ग्रो करायला पाहिजे. ते थोडं आम्हाला चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे. पण त्याची गरज भासेपर्यंत ते मला असं वाटतं लोकांना एकदा कळलं की त्याची गरज त्यांना आपोआप भासेलच, हो की नाही? हो. कारण हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. चला, चटणी आपली तयार झालेली आहे. चालेल. त्यांना बोलवा जरा हो, परत. या परत आमची चटणी परत करा आम्हाला. हा, त्यांना फार अगदी मिन्नत वाऱ्या करायला लागतात. मनधरणी केल्याशिवाय काय होतं आजकाल. केवडा तयार आहे, चटणी तयार आहे. आता काय करायचं? याला चटणीला जास्त अजून खमंग करण्यासाठी आपण फोडणी देऊया त्याला. तडका. तडका. हो, पण आपण हे तेल गाळून घेऊया का आधी? गाळून हेच तेल? हा, म्हणजे मग कळेल पण आपल्याला की तेलाचा फायदा आपला. अच्छा, हे त्याच्यासाठी स्पेशल पापड्याचा पेटेंटेड कपडा आहे. आपण हे कशात तरी गाळून घेऊया एका बाउलमध्ये. मी ह्या फोडणी पात्रातच काढू ना? हेच तेल गाळून घ्यायचं का? हा, म्हणजे मग ते आपल्याला कळेल ना की किती स्वच्छ आहे तेल. ते बघा, अच्छा, ताज्यासारखंच आहे ना तेल. हो अगदी. मग आणि ती पावडर सुद्धा बघा आली नाहीये वरती, खाली जाऊन बसली आहे. तेल टाकलंय, हो. जिरं टाकलंय, आता ही लाल मिरची. लाल मिरची. पुरे बघा, केवडा आणि ही चटणी दोन्ही तयार झालेलं आहे. आणि हे करताना आम्ही फ्राय पावडर वापरलेली आहे. अप्रतिम. उपवासाला एक अत्यंत चांगला पर्याय तुम्ही आम्हाला दिलेला आहे. मॅजिक फिल्टर मधून गरमागरम तेल आणि तूप लगेच गाळता येतं. आणि याचा अर्थ असा आहे की हॉटेलमध्ये, क्लाउड किचन मध्ये किंवा मिठाईच्या दुकानांमध्ये हे अत्यंत उत्तम आहे. बरोबर बरोबर. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो फ्राय पावडर वापरल्याने साथ, आरोग्य आणि बचत या तिन्ही गोष्टी साध्य होतात. क्या बात आहे. म्हणून घरोघरी वापरायलाच पाहिजे फ्राय पावडर. फ्राय पावडर वापरायलाच पाहिजे. पण आता घरोघरी पटकन लिहून घ्यायला पाहिजे साहित्य आणि कृती. केवड्यासाठी आणि चटणीसाठी लागणार प्लीज लिहून घ्या. केवडा स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तूप, उकडलेली कच्ची केळी 3 नग, किसून घेणे, उपवासाची भाजणी अर्धी वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, हिरवी मिरची आलं ठेचा 1 छोटी वाटी, लाल सुकी मिरची 3 तुकडे, कोथिंबीर आवडीनुसार, लिंबू 1 नग, जिरे 2 चमचे, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून किसून घेतलेली कच्ची केळी, मीठ, 1 चमचा जिरे, 3 चमचे हिरवी मिरची आलं ठेचा घालून एकजीव करून घ्या. मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उपवासाची भाजणी, मीठ आणि पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. आता तयार केलेले गोळे तयार केलेल्या पातळ मिश्रणात घोळवून गरम तेलात तळून घ्या. चटणी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये ओलं खोबरं, 1 चमचा हिरवी मिरची आलं ठेचा, 1 चमचा जिरे, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. शेवटी तेलात जिरे आणि लाल सुकी मिरची याची फोडणी तयार करून चटणीवर घाला. केवडा आणि चटणी तयार.